राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज आपला अर्थसंकल्पीय बजेट जो आहे तो सादर केलेला आहे। मात्र शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये कुठलीही तरतूद झाली नाहीये। त्याचबरोबर कर्जमाफीची घोषणा आज होणं अपेक्षित होतं, मात्र ते देखील झालेली नाहीये। त्यामुळे जालन्यातील शेतकरी जे आहेत हे सध्या नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहे, आपण यांच्याशी बोलणार आहोत। नेमकं त्यांना काय वाटतं, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, दादा काय सांगणार? अगदी आता आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये बहुमतात आलेलं राज्यातलं सरकार आणि या राज्याचा अर्थमंत्री अगदी राजदादाकडे खमक्या अर्थमंत्री म्हणून या राज्याचं अगदी लक्ष लागलेलं होतं। बऱ्याच दिवसापासून अपेक्षा होत्या माझ्या शेतकरी राजाचा हा अर्थसंकल्पामध्ये चांगला प्रश्न सुटेल आणि त्यांच्या धान्याला मालाला चांगला भावाबद्दल काहीतरी तरतूद होतील, पण या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याबद्दल एक अक्षर सुद्धा काढलेलं नाही। शेतकऱ्यासाठी काही योजना आहे त्याच्याबद्दलही काढलेलं नाही। हा घोळ घातलेला हा अर्थसंकल्प आमच्या शेतकऱ्यासाठी अगदी निष्फळ आहे असं मी ठामपणे सांगतो। दादा काय सांगणार, आजच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं अपेक्षित होतं, कारण ती गेल्या अनेक वर्षांची मागणी होती। काय सांगणार याबद्दल? अजितदादांनी ह्या वेळेस अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी करायला होती पण केली नाही, त्यामुळं फार नाराजी व्यक्त करतो। दादा काय सांगणार, आजच्या अर्थसंकल्पीय जे बजेट आहे ते सादर झालेलं आहे, मात्र शेतकऱ्यांसंदर्भात कुठल्याही योजनांची घोषणा झालेली नाहीये किंवा मग शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील झालेली नाही। कर्जमाफी व्हायला पाहिजे होती, त्या हिशोबानंच त्याला निवडून दिलं तर शेतकऱ्यांनी की बाबा कर्जमाफी होईल, त्यानं सांगितलं होतं कर्जमाफी करू। आणि नंतर त्याच्यानंतर पुन्हा शेतकऱ्याला PM किसान योजनेचे लाभ दिले, ते बी अर्धवट लोक अर्ध्या शेतकऱ्याला दिले, काही लोक राहिलेत वंचित, त्याला 25 पर्यंत सगळ्याला देण्यात यावं। आणि बाकी आज काय वाटतं, आज गाव ज्वारीला भाव देण्यात यावा। ते 2200 रुपये गेली माझी ज्वारी, फक्त 2250 रुपये गेली। 2250 काय पुरती का ज्वारी? हा शेतकऱ्याला काय मागणी आता आज शेतकरी म्हणून? कमीत कमी 4000 रुपये ज्वारी जायला पाहिजे, गहू ज्वारी 4000 रुपयाचा भाव पाहिजे। बरोबर। दादा काय सांगशील, आज अर्थसंकल्पीय बजेट सादर झालेलं आहे, यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाहीये, कसं बघतो याकडे? विषय असा आहे की आपल्या भारताचं ब्रीदवाक्य आहे जय जवान आणि जय किसान। तर किसान हा फक्त कष्ट करून मारण्यासाठीच या जगामध्ये नाव, म्हणजे शेतकरी हा फक्त नावापुरता आहे। त्याचं कुठलंही समजा त्याला आता मुलांचे शिक्षण, त्याच्या मुलीचं लग्न या कोणत्याही विषयावर त्याला आर्थिक संकल्प किंवा आर्थिक पाठबळ तर पाहिजे ना। आणि त्याला आर्थिक पाठबळ कुठून येणार आहे? त्याच्या शेतीच्या मालामधून। जर शेतीच्या मालाला जर भाव नसेल तर त्याला होऊन पीक होणार किती आहे? सोयाबीन 7 ते 8 क्विंटल प्रति एकरी ॲव्हरेज निघतं, हरभऱ्याचं 4 ते 5 क्विंटल ॲव्हरेज निघतं। आणि त्याला जर समजा 5 आणि 10 हजार रुपयाच्या आतमध्ये जर तुम्ही भाव देत असाल तर ही अक्षरशः निंदनीय गोष्ट आहे। आज शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी अशी विरोधक देखील मागणी करत होते, शेतकऱ्यांची देखील मागणी होती, मात्र ही मागणी सरकारने पूर्ण केली नाही। त्यामुळे काय वाटतंय? विषय असा आहे की जेव्हा BJP सरकार जेव्हा आपल्या इलेक्शन लढण्याच्या अगोदर जेव्हा देवेंद्र साहेब फडणवीस यांनी इलेक्शन लढण्याच्या अगोदर सांगितलं होतं की जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही पहिलं जे अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशन, तेव्हा आम्ही कर्जमाफी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी शेतकऱ्याचा 7-12 कोरा करून देऊ असं त्यांनी सांगितलं होतं। पण आता जवळपास माझ्या हिशोबाने गव्हर्नमेंट बनून जवळपास 1 वर्ष होत आलं आहे, पण अजून कर्जमाफी या विषयावर त्यांचा कुठलाही एक शब्दही निघत नाहीये। सरकार शेतकऱ्यांना फसवतात असं वाटतंय? हां, यावर कोणताही म्हणजे प्रश्नार्थचिन्ह आहेच ना त्यांच्यावरती, कारण की यावेळेस शेतकऱ्याचा फडणवीस साहेब यांच्या तोंडून अजूनही शेतकऱ्याच्या कर्जमाफी विषयावर सविस्तर असं उत्तर आलेलंच नाही। बरोबर। दादा काय सांगणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही, आज कसं बघताय याकडे? शेतकऱ्याची कर्जमाफी व्हायला पाहिजे होती पण नाही केली या सरकारने। आणखी एक तर हमी भाव नाही, प्रत्येक मालाचा भाव वाढलेला आहे, खता औषधाचा। काय मागणी आता, कारण सरकार जनतेने सरकारला मोठ्या बहुमताने निवडून दिलेलं आहे, असं असताना देखील सरकार अपयशी ठरतंय जनतेचा मागण्या पूर्ण करण्यात? अपयशी ठरतं शेतकऱ्यासाठी। काय मागणी मग? शेतकऱ्यासाठी शेताला माला हमी भाव द्यावा आणि कर्जमाफी करावं। आपण या ठिकाणी पाहू शकतो, आज राज्याचा अर्थसंकल्पीय बजेट सादर झाला आणि यामध्ये अजित पवार यांनी विविध घोषणा केल्या, मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही। त्यामुळे जालन्यातील शेतकरी जे आहेत हे काहीशी नाराज पाहायला मिळत आहे आणि सरकारने लवकरात लवकर मालाला योग्य तो भाव देऊन आमची कर्जमाफी करावी अशी मागणी जालन्यातील शेतकऱ्यांनी केलेली आहे। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना।